बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर. सोलापुरात वीटभट्टीच्या कारणावरून महिलेचा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं आहे. यात हकीकत अशी की राजश्री अनिल बारशे राहणार होडगी स्टेशन दक्षिण सोलापूर या महिलेला दीपक उर्फ प्रदीप बोरगावकर याने भट्टीवरील वीट उचलण्याच्या कारणावरून दिनांक 24/4/2025 रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरापासून गाडीतून अपहरण केले. 8 दिवस बंद खोलीत डांबून ठेवले. राजश्री बारसे यांनी 112 वर फोन करून पोलिसांना मदत मागितली. घटनास्थळी पोलीस येऊन होडगी पोलीस चौकी येथे महिलेला व वीटभट्टी मालक प्रदीप बोरगावकर यांना ताब्यात घेऊन गेले. त्यानंतर त्या महिलेच्या पतीला बोलावून उलट त्यालाच मारहाण करून 10,000 रुपयाची मागणी करत वीटभट्टी मालकावर कुठल्याही पद्धतीचा कारवाई किंवा गुन्हा दाखल न करता त्याला असंच सोडून दिले. याविषयी युवा भीमसेना आक्रमक झाली व संबंधित पोलीस अधिकारी व वीटभट्टी मालकावर कारवाई करून पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली. संबंधित वीटभट्टी मालकावर कारवाई न झाल्यास किंवा संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास युवा भीमसेना उग्र पद्धतीने आंदोलन करू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांनी दिला. वीटभट्टीवर आम्ही काम करत होता आणि आम्हाला तिथलं उचलून घेऊन गेलेत. 8 दिवस आम्हाला खोली ठेवले आणि काय पण नाही दिले. त्यांनी उचलून घेऊन गेल्यावर मोबाईल घेतला होता. मोबाईल नाही दिलता. मोबाईल नाही दिल्यावर मला खिडकीमध्ये मोबाईल सापडले. मोबाईल सापडल्यावर त्यांनी काय केलं, मी डायरेक्ट 112ला फोन केला. 112ला फोन केल्यावर ते पोलीसकडे आलं. पोलिसनी आणि काय नाही केलं. आमच्याकडनं 10,000 रुपये घेऊन त्याला खुल्ला सोडले. आम्हाला घेऊन गेले. धन्यवाद. कन्नडदा ಹೇಳು ಕನ್ನಡದ ಮಾತಾಡಿ ಕ್ಲಿಯರ್ ಕಿಟ್ಟ तुमचं नाव ते सांगा पाहिजे. ರಾಜಶ್ರೀ ಅನಿಲ್ ಪಾರ್ಶೆ वीटभट्ಟಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು. ಅವ್ರು ಅಲ್ಲಿದ್ದು ಬಂದು ನಮ್ಗೆ ಎತ್ಕೊಂಡು ಒಯ್ದಾರಿ. 8 ದಿನ ಒಯ್ದು ಕೋಲ್ಯಾಗ ಕುಲುಪ್ ಹಾಕಿ ಬಂದ್ ಮಾಡಿಟ್ರು. ಒಂದು ನನಗೆ ಹೊಡಿತಂದು ದಬಾಣಿ ಕೊಟ್ಟರು. ಅವರು ಕೂಳು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ನೀರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ ರೀ. ಒಂದು ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಓಡಿಸ್ಕೊಂಡು ಒಯ್ದು ಕಿಶಂದ್ರೆ ನನಗೆ ಹೊಡೆದ ಕಿಶಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ನನಗೆ ಕಿಣಕ್ಯಾಗ ಮೊಬೈಲ್ ಸಿಕ್ಕಿತ್ತು. ಮೊಬೈಲ್ ಕಸ್ಕೊಂಡು ಬಳಕ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ಡೈರೆಕ್ಟ್ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಫೋನ್ ಹಚ್ಚನ. ಅವ್ರು ಬಂದು ನನಗೆ ಒಯ್ದಾರ. ನನ್ನ ಕೈಲೇ 10,000 रुपये ತಿಂದಾರ. ಅವ್ರು ಏನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ನನ್ನ ಕೆಲಸ ಇಟ್ಟೇ ಐತ್ರಿ. ಧನ್ಯವಾದ. बघा, अनिल विठ्ठल पारशे माझं नाव आहे. मी वीटभट्टीवर कामाला होतो दीपक कोरेकर. आणि मी होतो, माझ्या बायकोला उचलून घेऊन गेला त्यांनी मालकानं. मी होतो दुसरीकडे कामाला. 8 दिवस नेऊन कोंबून घरात ठेवलं त्यांनी बंद करून. 4 दिवसानंतर त्याला एक मोबाईल भेटला. मोबाईल भेटल्यावर त्यांनी मला कॉल केला. असं मालकानं उचलून आणलं म्हणून कळलं मला. मग मी काम सोडून माझ्या घराकडे येताना मग पुन्हा संध्याकाळी ह्यांनी फोन करून सांगितले उद्या सकाळी पोलिसाला फोन करणार आहे म्हणून. मग ह्यांनी काय केली, पोलिसाला कॉल केली. पोलिस ह्याला मदत केलं. पोलीस स्टेशनला चौकीला आलं, वटकी स्टेशनला. चौकीला आल्यानंतर पुन्हा मला पण बोलवलं चौकीत गेलो. आम्हाला काय हे झालं. पुन्हा पोलिसानं काय ते पैसे घेतलं. 10,000 रुपये माझ्याकडचं. माघारी येताना मी पुन्हा मला हातावर मारलं पट्ट्यानं साहेबानं. ते बंद केला आता ಈಗ ಏನತ್ರ ಅವರು ನನಗೆ ಇದ್ರದ್ದು ನ್ಯಾಯ ಹೇಳಿಕೊಡ್ರಿ ಅಂತ. हां, मला न्याय ह्याच्या पुढनं आता आम्हाला कसं काय ही करावं न्याय मला द्या. ते मला आमच्या ही करावं वाटतं. तसं पोलिसा आम्हाला मदत करावं म्हणून असं ही केलं तर बायकोनं. त्यांनी काय मदत केलं नाही. त्याच्यावर काय केस केलं नाही, काय नाही त्या मालकावर. आणि त्या मालकाला सोडून दिलं. ते मालकाला दमदाटी करून मलाच पैसे भरायला लावला. पुन्हा तिथं पोलीस स्टेशनमध्ये 10,000 रुपये भरलं मी. 10,000 रुपये भरून संध्याकाळी जाताना मला पोलिसानं मारलं पट्ट्यानं. मग ह्याच्या पुढं काय करायचं ते कारवाई तुम्ही त्या मालकावर करू शकता. मातंग समाजातील एक महिलेचं या ठिकाणी ही ताई ईटभट्टीवर काम करते. ईटभट्टीच्या उचलच्या कारणावरून या ठिकाणी या ताईचं अपहरण करून तिला जवळपास 8 दिवस या ठिकाणी डांबून ठेवलं.
याने 112वर कॉल केल्यानंतरनं त्या ठिकाणी पोलिसाची मदत मिळाली आणि पोलिसांनी वडगी पोलीस स्टेशन पोलीस चौकी या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि तिथं घेऊन गेल्यानंतरनं त्यांचा नवरा त्यांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी की असा प्रकार घडला म्हणून पोलिसांनी फोन केला. पोलिसांनी फोन केल्यानंतरनं हा तिचा नवरा आला आणि त्या ठिकाणी ते काय जी घटना घडली त्या घटनेची चौकशी केली. त्या चौकशी केल्यानंतरनं तो असणारा मालक आणि त्या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी यांनी संगनमत करून या ठिकाणी ह्याच परिवाराला ह्यांच्यावरच अन्याय होऊन ह्यांचं अपहरण होऊन ह्याच परिवाराला उलट ह्यांचा मारहाण करून ह्यांच्याकडून जवळपास 10,000 रुपये पोलिसांनी मागणी केली आणि त्या माणसाला कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता त्या ठिकाणी त्याला सोडून दिलं. मग मला प्रशासनाला असं विचारायचं आहे, जर सामान्य माणसाला न्याय तुमच्याकडनं मिळत नसेल तर माणूस जाणार कुठे? माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांना माझी विनंती आहे की या प्रकरणावर सखोल चौकशी करून या ठिकाणी जे असणारे संबंधित कर्मचारी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं आणि तो जो कोणी भट्टीचा मालक आहे त्या मालकावर कठोर कारवाई केली पाहिजे. या ठिकाणी मला असं वाटतं आहे की व्यवहार हा नवऱ्याचा होता तर महिलेला नेऊन त्या ठिकाणी डांबून ठेवायचा काय म्हणजे संबंध आहे? ठीक आहे, ह्यांनी उचल घेतली आहे, उचल देणं आहे, कामाला येणं आहे, हे काय गोष्ट म्हणजे व्यावहारिक गोष्ट आहेत. परंतु या ठिकाणी या महिलेला घेऊन जाऊन त्याच्या जवळपास 5 वर्षाचा मुलगा आहे, त्या महिलेला आणि ह्या मुलाला घेऊन जाऊन डांबून ठेवून त्या ठिकाणी जेवण न देता डांबून ठेवलं तर हे म्हणजे खरोखर ही गुंडशाही चालू आहे. तर प्रशासनाला माझी या माध्यमातून विनंती आहे, असे प्रकार घडण्यावर गंभीर म्हणजे सखोल कारवाई होणं गरजेचं आहे. जर येणाऱ्या 15 दिवसात या प्रकरणावर जर कारवाई नाही झाली तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही ह्या परिवाराला सोबत घेऊन उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर.